मला माहिती आहे तुम्हाला जास्ती भाषणं ऐकायची नाहीत आता. खूप वेळ थांबलेला आहात. मी जास्ती काही मार्गदर्शन करायला आलेलोच नाहीये, कारण मला वाटतं तुमची पिढी जी आहे ती आत्ताच्या आपल्या देशामध्ये सगळ्यात जागृत पिढी ही तुमची सर्वांची आहे. त्याला जेनझी बोला, त्याला टीनेजर्स बोला, काही जण कॉक्रोच पण बोलतायत. किती कॉक्रोचेस आहेत इथे? जरा हात वरती करा. उद्या किती आहेत जंतर मंतरला? पण मला वाटतं तुम्ही सगळ्यात ही इम्पॅक्टफुल पिढी आहात, महत्वाची पिढी आहात. कारण आत्ताच्या देशामध्ये जे आपण पाहतोय, काही ठिकाणी भ्रष्टाचार, काही ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी सुरू आहेत, महागाई वाढत आहे, सगळं काही चालत असताना तुम्ही नुसतं हातावर हात धरून बसला नाहीत, तर तो सार्थक नावाच्या मुलांनी, 17 वर्षाचा मुलगा आहे इथे, किती 16-17 वर्षाची मुलं मुली आलीत जरा हातवरती करा. सगळेच तुम्ही 16-17 वर्षाची जवळपास असालच. तुमच्याच वयाच्या एका मुलांनी आणि अजून 2 मुलांनी OSM मधलं जे काही गडबड झाली होती ती त्यांनी देशासमोर आणली. आपल्या देशातल्या पार्लमेंटला देखील मान्य करायला लागलं, तिकडच्या त्या समितीला मान्य करावं लागलं की कुठे ना कुठेतरी CBSE मध्ये गडबड झालेली आहे आणि 2 अधिकाऱ्यांना ट्रान्सफर करायला लावलं. ही तुमच्या वयातली ताकद आहे, ही तुमच्या उत्साहातली ताकद आहे. नीटच्या पेपरबद्दल तर तुम्ही ऐकलं असेल, किती लोक अपेअर झाले होते नीटला? कोण झालं होतं इथून? 12वी जे पास झाले असतील ते आहे तिथे? कोण? तुमचं नीट केलं का पेपर की आहे अजून काही? पण हे सगळं आपल्या देशामध्ये चालू आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही पाहताय, स्वप्न नक्कीच पाहत आहात की पुढे कोणाला इंजिनियर बनायचंय, कोणाला डॉक्टर बनायचंय, कोणाला आर्टिस्ट बनायचंय, कोणाला गायक बनायचंय, कोणाला खेळाडू बनायचंय, कोणाला क्रिकेटमध्ये जायचंय. ही सगळी स्वप्न तुमची आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जणू काय तुम्ही लॉंग जम्पमध्ये किंवा हर्डल रेसमध्ये भाग घेत आहात. असं प्रत्येक वेळी तुम्हाला उडी मारायला लागत आहे, तुम्हाला एक हर्डल क्रॉस करायला लागत आहे. आणि म्हणतं हे सगळं करून आता जे 10वी किंवा 12वी तुम्ही यशस्वीरित्या पार पडलेला आहात, जे काही चांगले गुण मिळाले तुम्हाला, काही काही वेळेला काही पुढे मागे होऊ शकतं आणि हे समजू शकतो आपण. काही लोकांना एक्सपेक्टेशन असतं की 95% मिळणार, काही लोकांना वाटतं 99% मिळणार, त्यांना 93% मिळतात, 90% मिळतात. काही काही लोकांना आम्हाला वाटायचं 75% मिळते, त्यांना 80% मिळाले, असंही होऊ शकतं. पण एखाद्या दिवशी चांगला परफॉर्मन्स होतो, एखाद्या दिवशी वाईट परफॉर्मन्स होतो. मला वाटतं ते तेवढं लक्षात न घेता, कुठेही मनाला न लावून घेता, आणि जर चांगलं झालं असेल तर कुठेही मनाला जास्ती पंख न लावता, आणि कमी झालं असेल तर दुःख न होता, तुमचं काम एवढंच आहे की तुम्हाला तुम्ही निवडलेल्या मार्गावर पुढे जायचं. आपल्याला जगात ज्या संधी उघडत आहेत, कोणाला वाटलं होतं 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी की कॉन्टेंट क्रिएटर नावाचं जग हे निर्माण होऊ शकेल? आणि कोणाला वाटलं होतं की सरकारला एवढंच वाटेल की कॉन्टेंट क्रिएटर म्हणूनच आपण पुढे जाऊ शकतो, एक पूर्ण वेगळी इकॉनॉमी बनू शकते का? तर नोकऱ्या एका बाजूला मिळत नाहीत. पण जग ज्या झपाट्याने बदलत आहे, मग त्याच्यात AIचं जे काही सगळं आपण पाहतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स एका जगात चालू आहे. आपलं जग नेमकं कुठे चाललंय, आपल्या देशातलं जग नेमकं कुठे चाललंय, हे सगळं ठीक आहे. आपण कदाचित विचार करू शकत असू की अरे ही पुढची पिढी काय करते, राजकारणी लोक काय करतात वगैरे. पण खरी परिस्थिती ही आहे की ती ताकद, ती जिद्द, ती हिंमत ही तुमच्या पिढीमध्ये आहे. मी इथे जास्ती काही, जसं मी सांगितलं, मार्गदर्शन करायला आलोच नाही, कारण तुम्ही तुमचा मार्ग ठरवला असेल, तुमचे परिवार असेल, तुमच्या आई वडिलांनी ठरवलं असेल, तुम्ही ठरवलं असेल की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय, कुठच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कुठचा कोर्स घ्यायचा आहे, हे सगळं तुम्ही ठरवलंच असेल. मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे की प्रत्येक वेळी ज्या ज्या तुमच्या अशा महत्वाच्या कुठच्याही पावलावर तुम्हाला जिथे वाटेल होय माझा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे, तुमचं कौतुक करायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सदैव तुमच्यासोबत राहील. आणि जसं मी सांगितलं, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल अरे माझी कपॅसिटी ही आहे, माझं पोटेन्शियल हे आहे, पण माझं कुठेतरी काहीतरी गडबड झाली आणि ह्या पेपरमध्ये मला मार्क चांगले नाही मिळाले किंवा माझा परफॉर्मन्स चांगला नाही झाला, जिथे जिथे तुम्हाला दुःख होईल किंवा तुम्हाला वाटेल अरे थोडं मी जास्ती करू शकलो असतो, तिथे तुम्हाला पुढे नेण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी जे काही हर्डल्स असतील ते बाजूला करण्यासाठी देखील, आणि मन न दुखावून घेऊन तुम्हाला पुढचा मार्ग मोकळा करण्यासाठी तुमच्या सोबत देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहील. या 2 गोष्टी आम्ही करत राहू. बाकी आहे तुमची ताकद आहे, जिद्द आहे. कुठेही त्या जिद्दीला, कुठेही त्या ताकदीला कुठेही ठेच बसणार नाही. आणि जर बसलीच तर बँडेड लावण्याचं काम हा आमचा पक्ष करत राहील. एवढंच तुम्हाला शब्द देतो आणि तुर्तास इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.